जळगावमधील एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांनी तुफान फटकेबाजी केली। तर गिरीश भाऊंनी माझा वशिला लावला नाही, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात माझं नाव डावललं गेलं असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। तर भाजपत हिऱ्यांची पारख केली जाते असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। सगळे मंत्री झाले होते, गिरीश भाऊ मंत्री झाले होते, पण गिरीश भाऊ काय माझा वशिला लावत नव्हते। त्यावेळेस गिरीश भाऊ आणि मला वाटते नाथा भाऊ हे दोघं जण मंत्री झाले आणि मी काय मंत्री झालो नाही। विक्रम साहेबांना सांगितलं माझ्याकरता जरा फोन लावावं, बरं होऊन जाईल मी मंत्री झालो तर। त्यावेळेस त्यांनी माझ्याकरता फोन लावला आणि योगायोगाने 1-1.5 महिन्याच्या अंतराने ज्यावेळेस एक्सपान्शन झालं त्यावेळेस माझा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आणि मी सहकार राज्यमंत्री झालो। हा भारतीय जनता पक्ष आहे, हा जोहऱ्यांचा पक्ष आहे तसं म्हणेल मी। त्यांना हिऱ्याची पारख असते। खरं म्हणजे उज्ज्वल साहेब काही फार सिनियर नाही आहेत, फार काही कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलेलं पण नाही आहे। 35 वर्ष 40 वर्ष 25 वर्षापासून संघापासून RSS पासून काम करणारे स्वयंसेवक आहेत, भाजपत काम करणारे जुने कार्यकर्ते आहेत। पण ते असताना सुद्धा आज अचानक उज्ज्वलजींचं नाव त्या ठिकाणी आलं।